ऑस्ट्रेलियात अलीकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. असं करणारा तो जगातील पहिलाच देश बनलाय. ऑस्ट्रेलियात या निर्णयामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना युजरचं वय तपासून घेणं आणि जर ते निश्चित करण्यात आलेल्या वयापेक्षा कमी वयाचे असतील तर सोशल मीडियावरील अकाउंट बंद करणं बंधनकारक करण्यात आले. फ्रान्सच्या कनिष्ठ सभागृहातील प्रतिनिधींनी देखील 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारं एक विधेयक मंजूर केलंय. यूके देखील अशा प्रकारची बंदी घालण्याचा विचार करत आहे. अशातच भारतात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यासाठीच्या चर्चेनं आता जोर धरलाय. भारतातील राज्यांनी देखील सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या उपाययोजना लागू करण्यात रस दाखवलाय. त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्नाटकचा निर्णय महाराष्ट्रात चर्चा कधी? कर्नाटकात सरकारने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली. मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, शिकण्याची क्षमता कमी होणे आणि डिजिटल व्यसन वाढणे यामुळे कठोर नियमांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारच्या मते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वाढलेला स्क्रीन टाइम याचा मुलांच्या वागणुकीवर, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होतोय. त्यामुळे 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर ठेवण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. यासोबतच सरकार मुलांच्या मोबाईल वापरावरही काही मर्यादा घालण्याचा विचार करते. यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली असून त्यांचं मतही मागवण्यात आलंय. आंध्र प्रदेश सरकारही मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षाचं सरकार आहे. आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांनी सोशल मीडिया वापरामुळे मुलांमध्ये वाढणारं व्यसन आणि गैरवापर याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मेटा, गुगल, एक्स आणि शेअर चॅट या कंपन्यांसोबत चर्चा करून योग्य धोरण तयार करण्याचा निर्णय घेतलाय. तेलुगू देसम पक्षाचे खासदार LSK देवरायालू यांनी गेल्या आठवड्यात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारं विधेयक मांडलं. गोव्याचे पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकारची बंदी राज्यात लागू केली जाऊ शकते का, तसेच याची सरकारकडून तपासणी केली जाते. लवकरच याचे अधिक तपशील दिले जाणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं. सरकारचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये वाढत चाललेली मोबाईल आणि सोशल मीडिया व्यसनाची समस्या कमी करणं आणि त्यांचे मानसिक आरोग्य, शिक्षण सुरक्षित ठेवणं असल्याचं सांगितलं जातं. मात्र राज्यांच्या पातळीवर सोशल मीडियावर बंदी घालणं ही गुंतागुंतीची बाब असेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तर भारतात सोशल मीडियाच्या संदर्भात अशी बंदी घालणं सोपं असणार नाही. या प्रकारच्या निर्णयांना कायदेशीर आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं असंही म्हटलंय. बऱ्याच ठिकाणी 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली. मुलांच्या मानसिक आरोग्य आणि वाढत्या डिजिटल व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली. सोशल मीडिया आणि जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांच्या वागणुकीवर, शिक्षणावर आणि सुरक्षेवर परिणाम होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अद्याप यासारख्या कोणत्याही ठोस निर्णय किंवा चर्चा समोर आलेली नाही. राज्यातील राजकीय नेते, शिक्षण तज्ज्ञ किंवा प्रशासनाकडूनही या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आलेल्या दिसत नाही. आजच्या डिजिटल युगात लहान मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढतोय. त्यामुळे त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम लक्षात घेऊन आणि काही राज्य कठोर पावलं उचलण्याचा विचार करतात. कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतोय की महाराष्ट्रातही अशा प्रकारचा निर्णय घेण्याबाबत सरकार विचार करणार का? मुलांमध्ये वाढत चाललेलं डिजिटल व्यसन, ऑनलाईन धोके आणि शिक्षणावर होणारा परिणाम पाहता राज्यातही या विषयावर गंभीर चर्चा होण्याची गरज आहे.